अहमदनगर शहरामध्ये आज दुपारी 2 राजकीय गटांमध्ये चांगलीच बाचाबाची तसेच हाणामारी झाल्याची चर्चा झाली। शहरात ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच व्हायरल झाली। नेमकी घटना काय हे कोणालाही माहीत नसताना केवळ सोशल मीडियावरील आणि एकीव माहितीवर शहरात अफवांचे पेव फुटले। तर ज्यांच्याबाबत अफवांचे पेव फुटलं गेलं त्यांनीही तात्काळ सोशल मीडियाचा आधार घेत आपली भूमिका मांडली। शिवसेनेचे माजी शहर प्रमुख यांच्या चिरंजीवाला मारहाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती। त्यावर आता त्यांनी स्वतः आपली भूमिका मांडली आहे। चौकामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचे आणि माझा मुलगा ओंकार यांचे वाद झाले। त्या वादामध्ये त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे। आम्ही तिथं 4 जण होतो, समोर तिथं 40 जण होते। काय झालं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे। त्याची शहानिशा काही पत्रकारांनी काही सोशल मीडियावर बातम्या केलेल्या आहे की ओंकार सातपुते याला मारहाण केली। हे सगळं साफ खोटं आहे। त्या ठिकाणी फुटेज SP ऑफिसला सुद्धा मिळेल आणि आमच्याकडे सुद्धा ते फुटेज आहे, आम्ही ते पण व्हायरल करणार आहे। असा कुठलाही प्रकार घडलेला नसून त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यांनी ते पाहिलेलं आहे। त्याची माहिती सोशल मीडियावरील ज्या खोट्या अशा अफवा पसरवणारे आहेत त्यांनी घ्यावी आणि अशा खोट्या अफवा खोट्या बातम्या देऊ नये। जय हिंद। काही कामानिमित्त गेल्या असताना सगळं हॉटेल समोरून येत असताना तिथं काही गुंड प्रवृत्तीच्या नेत्याच्या पाठलाग करण्यात आला। त्याच्या पगारी कार्यकर्त्यांकडून त्यांनी माझा पाठलाग केला। यश पॅलेस चौकात त्या ठिकाणी 25-30 जण ते गोळा झालेले होते, माझ्या मागे येत होते। त्यावेळेस मी तिथं थांबलो आणि आमची त्या ठिकाणी बाचाबाची झाली। बाचाबाची झाल्यानंतर काही वेगळे आता काही अफवा पसरत असतील ते मी त्या ठिकाणी आम्ही 2 जण होतो, मी आणि माझा एक मित्र 2 व्हीलरवर होता आणि आम्ही 2 जण होतो। ते 30-40 जण माझ्या मागे आले। मी तिथं एकटाच थांबलो होतो, मी आणि माझा मित्र। ते आले, अंगावर वगैरे यायला लागले। त्यांच्या जे काही खोट्या बातम्या तिथं होता येतात त्या बातम्यांमध्ये जरा तिथली सीसीटीव्ही फुटेज घ्या आणि थोडीशी माहिती घ्या, कोणाचे तोंड वगैरे कसे काय झाले ते तुम्हाला त्यांच्या बी जरा माहिती घ्या आणि मग पुढे बातम्या लावा, एवढी माझी एक विनंती राहील। आणि मी इथून मागे एकटाच फिरत होतो या दहशतीच्या विरोधात। आतापर्यंत आमच्या वडिलांनी तेच कार्य केलेलं आहे तुमच्या विरोधात। इथून पुढे मी तेच वारसा नेणार आणि मी एकटाच फिरतो, इथून पुढे एकटाच फिरणार। कधी काही जर तुम्हाला काही वाटलं तर कधी माझ्यापर्यंत मी एकटाच असतो। दहशतीला त्यांच्या समोर न वागणे हे मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी शिकवलेले। ह्या जे मला शिकवण दिलेली आहे त्याच्याशी मी एकदम ठामपणे त्याच्यासोबत उभा आहे।